नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवसेना मित्रपक्ष अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेला संवाद मेळावा यशस्वीपणे संपन्न झाला। या संवाद मेळाव्यात प्रभाग क्रमांक 5 मधील अधिकृत उमेदवार कमलेश मोहन बोडके, मंदाकिनी अनिल वाघ, रागिनी नितीन तांबे आणि अशोक देवराम मुर्तडक हे उपस्थित होते। हा मेळावा गुरुवारी दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता धनदाई लॉन्स, कोशिरे मळा, हनुमानवाडी, पंचवटी, नाशिक येथे पार पडला। यावेळी उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागातील समस्या, विकास कामे, मूलभूत सुविधा व भविष्यातील विकास आराखड्यावर सविस्तर चर्चा केली। नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या अपेक्षा व सूचना मांडल्या। संवाद मेळाव्यानंतर उपस्थित नागरिकांसाठी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवल्याने हा मेळावा यशस्वी ठरला। ब्युरो रिपोर्ट स्वप्नील बोडकेसह स्टार लोक शक्ती न्यूज, नाशिक। 5 नंबरचा या ठिकाणी प्रचार सभा होती। या सभेला अशोक भाऊनी आणि कमलेश भाऊनी आम्हाला 6 नंबरचे काही उमेदवार आहे त्यांना आमंत्रित केलं होतं, परंतु खरोखर नेता कसा असावा, सभा त्यांच्या कार्यक्रमाची होती, परंतु माझ्यासारख्या सुद्धा ग्रामीण भागातल्या आमदाराला बोलवून घेतलं, 6 नंबरचे सगळे उमेदवार बोलवून घेतले आणि या ठिकाणी त्यांनी ओळख करून दिली। म्हणजे नेता दूरदृष्टिकोन कसा असा नेता, कमलेश भाऊ असेल, अशोक भाऊ असेल, तांबेताई असेल, वाटताई असेल, या 4ही सुद्धा उमेदवारांचं मी बघितलं, सगळे लोक जे बसले होते यांच्या जे चेहऱ्यावर मी बघितलं का हे सगळे लोक मोलाचे आहे, चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लोकांना निवडून 100%। मी आता बघितलं की जनता जेवढी आली बसायला जागा नव्हती, समोरच्यांना असं वाटत होतं की बा आम्हाला बीजेपीची लाट आहे, पण लाट ओसरलेली आहे। 100% या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीची लाट आलेली आहे। नाशिकमध्ये सुद्धा या ठिकाणी पूर्ण 1 ते 31 वार्डामध्ये सगळे शिवसेना आणि राष्ट्रवादी बसले। सगळ्यांना माहिती आहे मी मेडिकलमध्ये 16 वर्षापासून थांबते, माझं स्वतःचं मेडिकल मी सांभाळते, पण समाजामध्ये वावरताना मी अशी कधी घाबरले नाही आणि मुळातच मी सुसंस्कृत घराच्या कुटुंबातली मुलगी, मी रागिनी नितीन तांबे। आता ज्यांच्या नावाचा जन्म शेल्याशिवाय या महाराष्ट्रात कोणत्याही शुभकार्याची सुरुवात होत नाही, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले, 18 पगड जाती धर्माच्या मावळ्यांना एकत्र आणून स्वराज्याचं स्वप्न साकार केलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा आणि प्रभू श्रीरामचंद्राच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिक नगरीत आपण जन्माला आले। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांचा वारसा घेऊन आणि ज्यांनी महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे सरकार आणले, असे आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादानेच मी आज या व्यासपीठावर उभे राहिले। मी रागिनी नितीन तांबे निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा एकदा आली आहे। मागच्या पंचवार्षिक मध्ये मी उभी होतीच। हा निर्णय केवळ या सत्तेसाठी किंवा पदासाठी मी घेतलेला नाहीच आहे। मी एक स्त्री, केवळ सून आणि मूल इतकी मर्यादित नाहीये, मी एकत्र कुटुंबात सून आहे, सगळ्यात मोठी तांब्यांची, तरीही मी घर सांभाळून मेडिकल सांभाळते, हे नाक्यावर सगळ्यांना माहितीच आहे। आता मुलं, स्त्री ही केवळ मूल आणि सून मर्यादित राहिलेली नाहीये, पण गरज पडली ती समाजाचं नेतृत्व नक्की करू शकते। अन्यायाविरुद्ध रागिनीचे रूप धारण करू
शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणून घरातल्या सगळ्या बहिणींना आर्थिक बळ दिलं. त्यापुढे आणखी त्यांना काही नवीन पाऊल टाकणं गरजेचं आहे. या प्रभागातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न, त्यांच्या स्वयंरोजगाराची तुमची बहीण तुमच्या पाठीशी खरंच मी खंबीरपणे आहे. कारण कमलेश भाऊ झालं, अशोक भाऊ झालं, मंदाकिनी ताई झालं आणि आम्ही सगळे जण तुमचे प्रश्न नक्की सोडवणार हे मी खंबीरपणे सांगते. आपण प्रभागातील स्थानिक महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करण्यासाठी काम करणार आहे. या राजकारणात केवळ उत्साह असून चालतच नाही, तर तिथे अनुभवाचा भक्कम पाया असावा लागतो. सुदैवाने आणि दत्तप्रभूंच्या कृपेने माझ्या पाठीशी भक्कमपणे कमलेश भाऊ बोडके 15 वर्षांची प्रदीर्घ आणि यशस्वी कारकीर्द आहे. त्यांच्या सुखादुःखात लोकांच्या सुखादुःखात ते ज्या प्रकारे भाऊ गेले तीच माझी खरी प्रेरणा आणि ताकद आहे. तसेच अशोक मोतडक यांच्यासारखा अनुभवी आणि नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाचा कायापालट करण्याचा आमचा ठाम संकल्प आहे. आपला नगरसेवक केवळ कार्यालयात बसून राहणार नाही, तर जनतेच्या दरबारात स्वतः हजर राहील. आता सिंहस्थ कुंभमेळा येतोय. आपलं फार मोठं भाग्य आहे. नाशकामध्ये कुंभमेळा येतोय. अशी 4च ठिकाणे की जिथे कुंभमेळा होतोय. करोडो भाविक आपल्या शहरात येतील. आपल्या प्रभागासाठी ही मानाची खूप मोठी गोष्ट असणार आहे. आपल्या प्रभागाची आणि शहराची देशभरात छाप पाडण्याची आपल्याला ही खूप मोठी संधी आहे आणि ती नक्कीच आपण पार पाडू. प्रभागातील स्थानिक लोकांना रोजगाराची उत्तम संधी देण्यासाठी याकडे आम्ही नक्कीच बघू. अशा खूप काही गोष्टी ज्या आता वेळेअभावी मी सांगणार नाही. माझ्या संकल्पने तुमच्या प्रभागाला बळकटी देण्याचे काम करेल. ही लढाई माझी एकटीची नक्कीच नाही, तर प्रभागाच्या अस्मितेची, इथल्या प्रत्येक घराच्या भविष्याची आहे. निवडणूक येईल, ती पुन्हा जाईल, अनेक जण येतील, आश्वासनं देतील, पण प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम कोण करणार हे तुम्हाला नक्कीच ठाऊक आहे. त्यामुळे धनुष्यबाणाची साथ देऊ आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हाताला बळ देऊन महाराष्ट्राची सेवा करण्याची एक संधी नक्की द्या. मी तुम्हाला शब्द देते की तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही. आपल्याला लढायचंय आणि जिंकायचंय, केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी नाही, तर प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी. तुमचं एक मत हे विकासाच्या क्रांतीची नांदी ठरेल याची मी खात्री देते आणि सगळ्यांना विनंती करते. आमच्या प्रभागावरती प्रभाग क्रमांक 5 मध्ये आमच्या पॅनल मध्ये कमलेश भाऊ बोडके, अशोक भाऊ बोडके, मी स्वतः रागिनी तांबे आणि मंदाकिनी ताई वाघ यांना प्रचंड मतांनी विजयी करा. मी स्वतः फार्मासिस्ट आहे, पण मी कादंबरी वाचते, तर तुम्हाला सांगते. हे बघा, विशाखा कादंबरीतला कमलपत्रावरील पाणी कधी थांबत नाही. कमलपत्रावरील पाण्याला कधी थांब म्हणायचे नसते. निसटणाऱ्या क्षणांना कधी जवळ करायचे नसते. माणसाचे आयुष्य हे असेच असते, पण खूप काही गमावलेले असते, परंतु त्यातूनही खूप काही उरलेले असते. धन्यवाद. उमेदवारी करत असून मी प्रभागातील नागरी समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील असे आपणास वचन देते. तरी आपण अ गटात मी स्वतः सौ मंदाकिनी अनिलवा, क गटात सौ रागिनीताई तांबे, ड गटातून श्री अशोक मोतडक, आम्ही या 4ही उमेदवारांना आपण आशीर्वाद रूपी मतदान करून प्रचंड मताने विजयी करावे ही आपणास नम्र विनंती करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या महाराष्ट्राचे नव्हे तर अखंड देशाच्या या घटना दिली ते भारतीय घटनेचे शिल्पकार वंदनीय बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. ज्यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ चालू केली, महिलांना सुशिक्षित बनवायचं, महिलांना त्यांचा हक्क द्यायचा, असे महात्मा ज्योतिबा फुले, त्यांच्या धर्मपत्नी सावित्रीबाई फुले, ज्यांनी या अखंड भारताला सर्व काही दिलं, त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माता यांना नमन करून
समोर बसलेले आणि मंचावरील आमचे मार्गदर्शक, आजच्या या छोटेखानी बैठकीचे अध्यक्ष आदरणीय इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे विकासाचं पूर्ण इगतपुरी तालुका ज्यांनी विकासाकडे नेला, खोसकर साहेबांचं सांगायचं झालं का झिरवळ साहेबांचं तरी सांगायचं झालं, पण खोसकर साहेबांना मी एक रस्त्याची मला डीपीडीसी मध्ये म्हणजे निधी राहतील जशी आपली निधी राहतील तिचं पत्र मागितलं. गोरख भाऊ आणि खोसकर साहेबांनी मला ताबडतोब 20 लाखाचं पत्र दिलं होतं. आम्ही तिथं रोड बनवला. असे इगतपुरी तालुक्याचे राज्य विकास पुरुष हिरामनजी खोसकर साहेब, विधानसभा आमदार इगतपुरी. दुसरे आमचे मार्गदर्शक ज्यांनी आम्हाला लहानचं मोठं पाहिलं, ज्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सतत काम करत गेलो. पंचवटीमध्ये शांतता कमिटीची जेव्हा मीटिंग असते त्या मीटिंगचं अध्यक्षपद भूषवणे आणि सर्वांना आपलं म्हणणे. आमचं धन म्हणणे हे चुकीचं असतं, पण आपला म्हणणे त्यांच्या मनामध्ये सतत बोलत असतं. ते आमचे मदनी पद्माकरजी पाटील साहेब. माझे दुसरे मार्गदर्शक माझ्या पहिल्या निवडणुकीपासून माझ्याबरोबर माझ्या पाठीवर हात ठेवणारे आमचे शिवाजीराजे, ज्यांच्या नावातच राजे असे शिवाजीराजे गवळी. व्यासपीठावर आमचे दुसरे मार्गदर्शक बाबूरावजी तांबे, नंदूजी तांबे. आमचा सहकारी किंवा माझे मित्र, सभागृहातील सहकारी पंचवटी माजी सभापती आदरणीय दिलीपजी पेटकर. व्यासपीठावर प्रवीणजी काकड, विलासजी भोवे, बाळासाहेब, सर्व मंचावरील आमचे सर्व उमेदवार यांना मनापासून नमन करतो. याकरता त्या ज्यांना वरती बसायला भेटतं त्यांना नंतर खाली बसणाऱ्यांच्या पाय पडावं लागतं. आज ती वेळ आलेली आहे तर तुम्ही माय बाप, बंधू भगिनी, मातांनो, तुमच्या आशीर्वादाने आम्ही इथे उभे आहोत. जर हा स्टेज असता आणि कुणीच नसतं तर या स्टेजला अशी दशा आली असती जसं एखादा नवरदेव असतो, न कलोरा न कॅटरिंगवाला, स्वयंपाकी कुणीच नसतं आणि तशी दशा आमची झाली असते. हे आमचं जे 15 तारखेचं लग्न आहे महानगरपालिकेचं, या लग्नाला तुम्ही आवर्जून वराडी म्हणून उपस्थित राहिला. तुमच्या सर्वांचं आमच्या व्यासपीठावरील सर्वांच्या वतीने मनापासून स्वागत करतो. आनंद या गोष्टीचा वाटतो का माणसाच्या जीवनात काय मिळवायचं असतं. माणसाच्या जीवनात प्रेम करणारी माणसे मिळवायची असतात. तीच खरी समृद्धी, तीच खरी संपत्ती. बाकी जे आपलं जे दिसतंय, आज हॉल दिसतोय हा बी नाशिवंत आहे, हे शरीर दिसतंय हे बी नाशिवंत आहे. जसं सौंदर्य येतं बाळाला, लहानपणी सुंदर दिसतो, मग थोडा मोठा होतो, परत मोठा होतो आणि नंतर परत जसं जुन्या झाडाची पालवी पडती परत येते झाडाला पालवी. पण जर माणसाची पालवी निघून गेली, त्याचं वय निघून गेलं तर त्याचं जीवन व्यर्थ असतं. ज्यांनी समाजकार्य केलं नाही, दीनदुबळ्यांना मदत केली नाही, ज्याही गोष्टी असतील ज्याला समाजाचं हित जमतं, त्यांनी जर त्याचं काम केलं नाही तर त्याचं जीवन व्यर्थ असतं. त्यामुळे आम्ही इकडे लोकप्रतिनिधी होण्याचा मान फक्त तुमचा आणि तुमच्यामुळेच आहे. नंतर लोकप्रतिनिधी हा होऊच शकत नाही किंवा जनतेची सेवाही करू शकत नाही. परंतु गेली 25 वर्ष 1997 मी या नाशिक महानगरपालिकेची निवडणूक लढलो होतो आणि त्यावेळेस माझ्या बरोबर माझ्या समोर 9 लोक उभी होती. तेव्हा शिवाजीराजे गवळी, बाबूरावजी तांबे, आमच्या नाक्यावरचे नाक्यावरचे कैलास मित्र मंडळ, ज्येष्ठ नागरिक, आमचे जयशंकर मामा, त्यांचं आवर्जून नाव घ्यावं. ते म्हणे भाऊ तुम्हीच उभं राहायचं. मी म्हटलं नाही मामा,
माझ्या घरी अशी परिस्थिती नाही की मी नोकरी सोडून दिली तर माझं घर चालतं. पण मामांचं एकच वाक्य होतं, जर म्हणे भाऊ प्रल्हादला पातळीनंतर कोणी खेचत नाही. बघा आजची 30 वर्षाची परिस्थिती प्रत्येकाने मागे जा. ज्यांना काही आता 45-50 मध्ये असतील किंवा कुणी भाऊ 40-50 मध्ये असतं, 30 वर्षापूर्वी त्या ताईला घरी आणलं असं त्यांनी आणि घरातून ते असं काहीतरी तिला विचारलं ते हे करायला होतं, काहीतरी कांब्यामध्ये घेऊ का चालू अशी लाट मारायला आणि मग त्याचे दिवस चांगले येतात. हे सर्व कौशल्य महिला भगिनींमुळे असतं. महिला भगिनी ह्या काम करत असताना सतत आपल्या किचन भोवती फिरत असतात. मग मुलांचं काम करत असतात. मुलाचं लग्न झालं आणि उपस्थित प्रभाग क्रमांक 5 प्रभाग क्रमांक 6 त्यामधील मतदार बांधव गेले. सर्व वक्त्यांनी अशोक भाऊ, कमलेश भाऊ, मंदाताई वाघ, रागिणीताई तांबे या सर्वांचं कामाची पद्धत व विचार अनेकांनी मांडले. खऱ्या अर्थाने मी काय मांडावं हा मोठा प्रश्न आहे. पण प्रभाग क्रमांक 5 मध्ये गेल्या 15 दिवसातला गदारोळ आपल्या सर्वांना माहिती, मी त्याकडे जाणार नाही. पण कमलेश भाऊ बोडके, अशोक भाऊ मुतळक, मी स्वतः बाबूरावजी तांबे निर्णय घेतला की एखाद्या ठिकाणी जर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाचा बोलण्यासाठी आपण काहीतरी पवित्र घेतला पाहिजे. तर म्हणून त्या 4ही उमेदवारांनी शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब यांच्या गटाची उमेदवारी करीत आहे. खऱ्या अर्थानं कमलेश भाऊ असेल, कमलेश भाऊचा करिश्मा आपण गेल्या 25 ते 30 वर्षापासून बघतो. त्यांच्या आईची निवडणूक मला चांगली आठवते. खऱ्या अर्थाने ती निवडणूक इतकी संघर्षाची होती आणि त्या निवडणुकीमध्ये कमलेश भाऊ सुद्धा उपस्थित नव्हते. पण आई अतिशय प्रचंड मतांनी त्यावेळेस विजयी झाला आणि तेव्हापासून आजपर्यंत कमलेश भाऊ त्या प्रभागाची धुरा सांभाळतात. अहोरात्र कष्ट करतात. रात्री 2 वाजता जरी फोन आला तर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी, मदत करण्यासाठी धावत असतात. तसेच आमचे मित्र अशोक भाऊ मुतळक, खऱ्या अर्थाने पक्षी मित्र, तेवढेच माणसालेले पण प्रत्येक माणसाला मदत करणारे, प्रत्येक पक्षाला कुत्रा असेल, मांजर असेल, खाऊटू घालणारे. खऱ्या अर्थानं ते मेयर असताना, या शहराचे प्रथम नागरिक असताना या शहराचा जो विकास झाला, जरी राज्यामध्ये सरकार कुठल्या असो, पण खऱ्या अर्थाने सर्व अधिकार हा महानगरपालिकेचा असतो. त्या महानगरपालिकेचा जो महापौर असतो त्याच्या सैला मस्त महत्व असतं. पण त्या कामाच्या मंजुऱ्या ज्या होतात त्या खऱ्या अर्थाने अशोक भाऊंनी त्या काळात केल्या. म्हणून या शहराचा विकास आपल्याला दिसतो आहे. जास्त वेळ घेणार नाही, पण सर्वांना एकच विनंती करेल का येत्या 15 तारखेला आपण धनुष्यबाणावर शिक्का करून अशोक भाऊंची जी निशाणी, त्या निशाणीवर शिक्का मारून या चौघांना प्रचंड मतांनी विजय करा. एवढं आपल्याला करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चर्चा मात्र आमची. आणि दुसरं बोलली माणूस बदलला नाही, आठवलं मला, चिन्ह बदललंय फक्त. काय माणूस बदलला नाही, फक्त चिन्ह बदललंय, लक्षात ठेवा. कमलेश बोडके असा आहे, कोण मला ओळखत नाही, कुठली माता भगिनी मला ओळखत नाही असं म्हणतं, मला वाटत नाही. मला पाहिलंही नसल, काही जणी मला पाहिलं नसल, बरेच ज्येष्ठ नागरिकांनी मला पाहिलं नसल. पण नाही कमलेश भाऊ खूप चांगलं काम करतात. असं काम करण्याचं काम मी आतापर्यंत करत आलोय. 2005ला ज्यावेळेस निवडणूक लढवायची होती अशोक भाऊ, तर माझ्या एका मार्गदर्शकांनी सांगितलं, भाऊ समाजसेवा करायची तर काम धंदा करायचा नाही. तेव्हापासून मी कुठलाही काम धंदा करीत नाही. माझा बापच मला कुटुंबाशी आनंद देतोय, लक्षात ठेवा. मी सेवेचं व्रत, समाजसेवेचं व्रत घेतलेलं आहे, हे लक्षात ठेवा. माझं कुठल्याही प्रकारचं कडिग्रेशन नाही
किंवा काहीच नाही, आम्ही दुधाच्या लाईनी घालतो, कष्ट करतो आणि तुमची सेवा करतो. आपण सर्व माता भगिनी, युवकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत. महत्वाचा विषय असा आहे, इथं गर्दी खूप आहे, गर्दी आहे म्हणून निश्चिंत व्हायचं नाही. आपल्याला महत्वाचं काम करायचंय, ग्राउंडवर जाऊन काम करायचंय. पहिले सकाळी 15 तारखेला काय करायचंय, सगळ्या आपल्या घरात इकडे 1500, 1200, 1500 लोक आहेत. कमीत कमी 1000-1500 लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना माझी एकच कळकळीची विनंती, सकाळी उठल्या पहिले मतदान पाहिजे. करणार ना? सगळ्यात पहिले 7 वाजता उठून सगळ्यात पहिलं आपलं मतदान झालं पाहिजे. त्यानंतर पुढचं जे नियोजन आहे, आपल्या आजूबाजूचे 5 घर आहे, आता सांगायचे काही तुम्ही आता सांगायचे. प्रत्येक व्यक्तीचं किंवा प्रत्येक माता भगिनीचं आजूबाजूच्या मैत्रिणी असतात, कोणी मित्र असतो, त्यांना आपल्याला सांगायचंय का बाबा त्यावेळेस धर्माच्या मानाला मतदान करायचं. काय करायचं हे तुला सांगू का? आता तुम्ही पाहिलं 4-5 दिवसात काय गदारोळ झाला. पक्षावर मला टीका करायची नाही, पक्षाने मला भरपूर दिले, परंतु काही चुकीच्या लोकांनी माझं तिकीट अप्लाय केलं, त्यामुळे मी पक्षाची टीका करणार नाही. मला बऱ्याच वेळा सदस्य म्हणून का स्टँडिंग सदस्य म्हणून दिले, पंचायती सभापती म्हणून होतो, मी सभागृह नेता म्हणून, हाऊस ऑफ लीडर म्हणून मी 2 वर्षे या नाशिक शहराची सेवा केली.